पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय राम कृष्ण हरी। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवाही आगोज पडती आघात, योनिया नित्य नित्यवारू, जीवाही आगोज पडती आघात, येवोनिया नित्य नित्यवारू, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, तुका म्हणे तुझ्या नामाची आवळे, अवघियांचे काळे केले तोंड, तुका म्हणे तुझ्या नामाची आवळे, अवघियांची काळे केले तोंड, जीवाही आगोज पडती आघात, येवोनिया नित्य नित्यवारू, जीवाही आगोज पडती आघात, येवोनिया नित्य नित्यवारू, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, जयति सिंधुर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीव तमसा राशी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासनं, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता, साम पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मूकं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं, यत् कृपातमः वन्दे परमानंद माधवं, नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्, वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्या असो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो, ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणं, ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वंदे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरं,
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं, एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनं, ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं, जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपदे। माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रनान्यं जाने नैव जाने न जाने, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं, एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्याव पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, देवाजीच नाव घ्याव अष्टो प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुगुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, राजीव लोचन गोपाला। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे।
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुली वाहाय, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवारी बेल शोभे हिरवा। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, प्रभु राम राम राम, हरि राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। लक्ष्मी नारायण, सत्यनारायण, वेद पारायण। ओम नमो नारायण। श्रीमद नारायण, भगवत नारायण। ओम नमो नारायण। श्री विष्णु नारायण, श्री राम नारायण, श्री कृष्ण नारायण, श्री विठ्ठल नारायण, श्री पांडुरंग नारायण, श्री हरी नारायण। ओम नमो नारायण। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री हनुमते नमः 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 गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण 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 गणात बोते 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 गण गण गणात बोते गण गणात बोते गण 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 गणात बोते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम 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 जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग ओवी 300 ते 325। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो जय श्री गणेशाय नमः। तरंग पाणी विन सुखती रश्मि वाति विन न देखती तैसे मिचिते मीन होती विस्मयो देखे हे आत बाहिर मिया कोंदले जगन निखिल माझेची ओतिले की कैसे कर्म तया आड आले जी मीची नाही मनीती हे आत बाहेर मिया कोंदले जगन निखिल माझेची ओथिले की कैसे कर्म तया आड आले जे मीची नाही म्हणती परी
अमृत कुहा पडिजे का आपण पया ते कडिये काढिजे ऐशे आरती काय कीजे अप्राप्तीसी ग्रासाई का अन्नासाठी अंधू धावत हे किरीटी आढळला चिंतामणी पाये लोटी अंधळेपणे तैशी ज्ञान जै सांडोनी जाये तै ऐशी दशा आहे म्हणून की जे ते केले नो हे ज्ञाने विन आंधळे या गरुडाचे पंख आहाती ते कवना उपिगा जाती तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विन देख पागा किरीटी आश्रम धर्माची आराहाटी विधी मार्गा कसवटी जे आपणची होती यजन करिता कौतुके ती वेदांचा माथा तुके क्रिया फळेसी उभी ठाके पुढा जया ऐशे दीक्षित जे सोमपम जे आपणची यज्ञाचे स्वरूप तिही जया पुण्याचे निनावे पाप जोडिले देखे जे श्रुती त्रयाती जानोनी शतवरी यज्ञ करोनी यजिलिया माते चुकोनी स्वर्गावरती जैसे कल्पतरू तळवटी बैसून झोळीये देतसे गाठी मग निदैव निगे किरीटी दैन्याची करून तैसे शतक्रतू यजिले माते की इप्सिताती स्वर्ग सुखाथे आता पुण्य की हे निरूते पाप नोहे मनोनी मजविन पाविजे स्वर्ग तो अज्ञानाचा पुण्य मार्ग ज्ञानी येतया ते उपसर्गो हानी मनती यरवी तरी नरकीचे दुःख पावोनी स्वर्गा नामकी सुख वाचोनी नित्यानंद गा निर्दोष ते स्वरूप माझे मज येता पैसू भटा या द्विधा गा वाटा स्वर्ग नरकू या वाटा चोराचिया स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य आणि मजची माझी असता जेने मी दुरावे पंडू सुता ते पुण्य ऐशे म्हणता जीवन तुठे काही परी हे असो आता प्रस्तुत ऐके या परी हे दीक्षित यजोनी माते याचित स्वर्ग भोगू मग मी न पविजे ऐशे जे पाप रूप पुण्याशे तेने लाधलेने सौरशे स्वर्गा येते जेत अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारिके वाहन राजधानी भुवन अमरावती जेथ महासिद्धीची भंडारे अमृताची कोठारे जी गावी खिल्लारे कामधेनूंची जेत ओळगे देव पायिका सैंघ चिंतामणीची या भूमिका विनोदवन वाटिका सुर तरुंचिया गंधर्व गात गाणी जेत रंभे ऐसिया नाचनी उर्वशी मुख्य विलासिनी अंतौरिया मदन ओळगे शेजारे जेत चंद्र शिंपे सांबरे पवनाईशे मनियारे धावने जेत पय बृहस्पती मुख्य आपण ऐसे स्वस्ती स्त्रियेची ब्राह्मण
ताटिये सुरगन बहुअस जेते लोकपाळ रांगेचे राऊत जिये पदवीचे लोकपाळ रांगेचे राऊत जी पदवीचे उच्च श्रवाखाचे खोलनिये हे असो बहु ऐशेम भोग इंद्र सुखा सारीशे ते भोगी जती जाऊ असे पुण्यलेशो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 3 भाग 6 श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 3 भाग 6 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। शिर देवोनिया सीतेच्या करी विद्युत जीव पळे बाहेरी सीता पाहता शिर निर्धारी क्षणा माझारी अदृश्य पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आय त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कणा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोना उदारी जो जे आपुले आपण दैवा ब्रह्म स्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या माते पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 3 अध्यायाच्या 6व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आईवडिलांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला सुरुवात भगवान परमात्मा जगाचं जगत जीवन श्रीराम प्रभूंचं मायावी काल्पनिक शीर धनुष्य आणि बाण विश्वकर्म्यामुळे विद्युत जीवाला प्राप्त झालं। राजा रावणानं तेच असणार काल्पनिक शीर माऊली सीता जानकीकडे देण्यासाठी खात्री करण्यासाठी दे म्हणून सांगितलं। भीत घाबरत विद्युत जीवन ते शीर धनुष्य आणि बाण माऊलीच्या हातामध्ये सुपूर्त केलं दिलं आणि घाबरून तो तिथून अदृश्य होऊन पळाला। अशा प्रकारचं चिंतन रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगू लागले। थिल्लरी सूर्य बिंबला पाही काढू जाता तो तेथे नाही
कल्पित शिराची नवाई ठाईच्या ठाई अदृश्य. ज्याप्रमाणे एखाद्या डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडावं आणि ते प्रतिबिंब आपण जर काढायला गेलो, धरायला गेलो, ते आपल्या हातात येत नाही, सापडत नाही. त्याप्रमाणे रामरयाचं हे काल्पनिक क्षीर त्याची नवलाई म्हणतात. ज्याप्रमाणे घाबऱ्या घाबऱ्या विद्युत जीवा अदृश्य झाला, पळाला, त्याप्रमाणेच रामरयाचं हे काल्पनिक मायावी शीर सीतामाऊलीनं निरखून पाहिल्यानंतर अदृश्य झालं आणि तेही उडून गेलं. कल्पित शिरेसी धनुष्यबाण सीतेने पाहता निर्धारोन अदृश्य गती गेले उडून. सत्य संपूर्ण ते नव्हे. ते मुळातच खरं नव्हतं, बनावट होतं, नकली होतं, काल्पनिक होतं. आणि त्या काल्पनिकतेकडं भक्तिरूप सीता माऊलीकडून निरखून पाहण्यात आलं आणि मग ते मायावी शीर धनुष्य बाण निर्धारानं माऊलीनं पाहिल्यानंतर अदृश्य होऊन उडून गेलं. नात्रया सांगतात, सीतेची ये दृष्टी पुढे सर्वता राहू न शके कुडे. मिथ्यात्वे ते समूळ उडे मागे पुढे श्रीराम. माऊलीच्या नजरेसमोर कपट, कुड, नकली, बनावट, चेटूक काही थांबू शकत नाही. कारण मुळात ते मिथ्या असतं आणि मिथ्यत्व माऊलीच्या नजरेसमोर टिकू शकत नाही. ते संपून जातं, उडून जातं. कारण माऊलीच्या आतमध्ये, माऊलीच्या बाहेर, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारया. असा श्रीराम प्रभू माऊलीच्या मागे पुढे सर्वत्र आहे. त्यामुळं माऊलीच्या दृष्टीपुढं मिथ्यत्वाच्या गोष्टी चालत नाहीत. सीता सतीचा भजनानुक्रम नयनी राम वदनी राम शयनी राम जीवनी राम ती पुढे भ्रम केवी राहे. सीता माऊली सत्य पतिव्रत आहेत. अहर्निशी त्या भगवंताचं श्रीरामाचं भजन करत आहेत. डोळ्यानं जे जे पाहतात ते त्यांना रामरूप दिसतं. मुखातून भगवंताचं श्रीरामाचं चिंतन त्या करतात. भगवंताचीच गाणी गातात, भगवंताचंच नामस्मरण करतात. शयन करत असताना सुद्धा भगवंताचं नामचिंतन चालूच असतं. पाणी पिताना, जीवन जगताना माऊली एक क्षणभरही श्रीरामाला विसंबत नाहीत. भगवंताचा, देवाचा, श्रीरामाचा, आपल्या स्वामीचा विसर सीता माऊली कधी पडू देत नाहीत. भगवंताची नेहमी नेहमी आठवण ठेवतात. अशी अवस्था माऊली सीता जानकीची असल्यामुळं भ्रामिक गोष्टी, काल्पनिक गोष्टी, मायावी गोष्टी, नकली, बनावट ह्या माऊलीच्या दृष्टीसमोर राहतील कशा, टिकतील कशा, कधीच टिकणार नाहीत. भ्रमाची गोष्ट तर तिथं चालतच नाही. नात्रया सांगतात, कर्मी राम धर्मी राम आश्रम विश्राम स्वये राम सदा स्वधर्मी श्रीराम ती पुढे भ्रम के विराये. सीता माऊलीची अशी अवस्था बनलेली होती भक्ती करताना की जे कार्य करतोय ते कार्य श्रीरामाला अर्पण करायच्या. कार्य हेच श्रीरामाची पूजा मानायच्या, देव पूजा मानायच्या. भगवंताचं नाव घेणं हेच माझ्यासाठी धर्म आहे, कर्म आहे, अशा माऊली अंतकरणामध्ये मानायच्या. जिथं माऊलीचं असणारं वास्तव्य आहे
माऊलीचे असणारे विश्रांती स्थान आहे, माऊलीचा आश्रम आहे. त्यामध्ये सुद्धा स्वतः सीता माऊली राम पाहायच्या. सदा सर्वदा अखंड भगवंताचं नामचिंतन करणं हाच आपला स्वधर्म आहे, हेच आपलं कर्म आहे, हाच आपला धर्म आहे, हाच आपला सुखाचा, विश्रांतीचा, आनंदाचा, आरामाचा, भक्ती सुखाचा, समाधानाचा आणि शांतीचा ठेवा आहे. असं चिंतन माऊलीच्या अंतकरणातून बाहेर पडत होतं. आणि अशा भक्तियुक्त अंतकरणात भगवान परमात्मा श्रीराम माऊलीच्या आसपास, माऊलीच्या आत, माऊलीच्या बाहेर सगळीकडे कोंडून भरलेला होता. आत हरी, बाहेर हरी, हरीने घरही कोण दिले, अशी अवस्था होती. त्यामुळं सीता माऊलीच्या जवळ आसपास ह्या भ्रामक, ह्या नकली गोष्टी कशा टिकतील, तिच्या समोर त्या कशा तग धरतील, कधीच तग धरू शकणार नाहीत. नात्र या बोलतात, गती श्रीराम, स्थिती श्रीराम, वृत्ती श्रीराम, धृती श्रीराम, सर्वाभूती सदा श्रीराम, ती पुढे भ्रम केवी राहे. माऊलीच्या नामचिंतनामधले, माऊलीच्या जीवनातली जी प्रगती होती, त्या प्रगतीमधली गती म्हणजेच भगवान परमात्मा श्रीराम होते. माऊलीची जी अवस्था बनलेली होती उच्च कोटीची, ज्याला स्थिती म्हणतात, ती सुद्धा श्रीराम स्वरूप होती. माऊलीचं वागणं, माऊलीचं बोलणं, माऊलीचं नामचिंतन, मनाचा निग्रह करणं, इंद्रियाला ताब्यात ठेवणं म्हणजे वृत्ती आणि धृती, शम दम, हे सगळं माऊलींच्या कृतीतून बाहेर पडत होतं. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, अशा प्रकारची माऊलीची अवस्था होती. सगळ्यामध्ये ती श्रीरामाला पाहिजे. त्याच्यामध्ये असणारा सात्विक अंश, त्याच्यातला आत्मा, त्याच्यातला जीव, प्राण, माझा भगवान परमात्मा श्रीराम आहे. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचोनी ठाव नाही रीता रे, हरी आला रे, हरी आला रे, अवघा परमानंदू झाला रे. या अवस्थेला माऊली पोचल्यामुळं त्यांच्या समोर भ्रमाच्या गोष्टी, फसवणुकीच्या कपटी गोष्टी अजिबात चालत नव्हत्या. ऐसिया परिशिता सती विनटली श्रीराम भक्ती, तिसे न चले क्षणोक्ती लंकापती अति मूर्ख. अशा प्रकारची माऊली सीता ही सत्य पतिव्रता होती. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता आणि सत्य पातिव्रत्य जपलेली अशी माऊली सीता रामरायाच्या भक्तीमध्ये एकरूप झाली होती, समरस झाली होती, रामरायाच्या भक्तीला विनटली होती. तिच्या जवळ कुठल्याही छळ कपटाच्या गोष्टी चालत नव्हत्या. आणि असं छळ, छळण, कपट, डाव करणारा राजा रावण जरी लंकेचा राजा असला तरी तो अतिमूर्ख होता, वेडपट होता, असं नात्र या ओवीद्वारे चिंतनातून व्यक्त होतात. त्याची समयी अति विवळ, उत्तर द्वारीचा द्वारपाळ, रावणेशी बोले बरळ, नेत्री विवळ भयभीत. एवढ्यामध्ये
अतिशय विवळ झालेला लंकेच्या उत्तर द्वारावर ठेवलेला द्वारपाळ राजा रावणाच्या भेटीला येतो. घाबरलेला दिसतो. तोंडातून त्याच्या बोबडी वळालेली ऐकायला येते आणि रावणाला काय बोलू लागलेला आहे. सपरिवार वानरगण लावनिया भेरी निशान लंके आले राम लक्ष्मण दुर्धर बाण सजोनी. तो द्वारपाळ आला आणि रावणाला सांगू लागला. आता सीता माऊली तिथं समक्ष आहेत आणि राजा रावणाला तो म्हणतो कसा, ओ रावण महाराज, राम राया, लक्ष्मण दादा, वानर मंडळीसह मंगलवाद्याच्या गजरामध्ये युद्धाची वाद्ये लावून धनुष्याला बाण सज्ज करून लंकेमध्ये घुसलेले आहेत, शिरलेले आहेत. लंकेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. असं घाबरत घाबरत हा उत्तर द्वारीचा द्वारपाळ अतिशय विवळतेनं राजा रावणाला सांगू लागलेला आहे. विध्वंसोनी लंका भुवन राक्षसांशी करोनी कंदन वधावया दशानन दोघे जण स्वये आले. अहो म्हणले सगळ्या लंकेचा विध्वंस करायला सुरुवात केलेली आहे. म्हणले राक्षसाबरोबर कंदन करत आहेत म्हणले. आणि आता नंबर आहे तो राजा रावणाचा. 10 तोंडाच्या राजा रावणाला मारण्यासाठी राम आणि लक्ष्मण दोघे तयारीनिशी सज्ज होऊन आलेले आहेत. असा तो उत्तरद्वारीचा द्वारपाळ दूत श्रीराम आल्याची, श्रीरामानं हल्ला चढवल्याची, श्रीरामानं युद्ध सुरू केल्याची बातमी, खबर, वार्ता घेऊन येऊन माऊली सीताच्या समोर समक्ष राजा रावणाला सांगू लागलेला आहे. अजूनी काय सीतेशी छळ संग्रामाशी निग तत्काळ नातरी देवनी जनक बाळ शरण केवळ रिघे रामा. त्यावेळेस तो द्वारपाळ राजा रावणाला म्हणतो, उरका उरका म्हणले, किती छळ करताय माऊली सीताचा. अजून तुम्ही काही छळच करत बसणार का? युद्धाला निघणार आहात की नाही? आणि जर तुम्हाला युद्ध करायचं नसेल तर ही सीता सुंदरी जनक नंदिनी जनकाची मुलगी जी रामरयाची अर्धांगिनी ती श्रीरामाला शरण जाऊन देऊन टाका. हा तरी विचार करा. एक तर रामाला शरण जा, रामाची सीता रामाला परत द्या, नाही तरी युद्धाची तरी तयारी करा. असा तो द्वारपाळ सांगू लागला. द्वारपाळे रावणा पाशी गोष्टी सांगताची आईशी छळण सांडोनी सीतेशी निज सभेशी सोये आला. द्वारपाळानं रावणाला जी खबर सांगितली ती खबर राजा रावणानं ऐकली. सीता माऊलीला वश करण्यासाठी आलेला राजा रावण फिका पडला. त्याचं पितळ उघडं पडलं. पितळेला सोनं म्हणून खपवायला आला होता, पण ना पितळ खपली, पण ती पितळ उघडी पडली. सीता माऊलीचं छळण करायचं सोडलं आणि राजा रावण ताबडतोब आपल्या सभेच्या ठिकाणी आला. रावणे ठेविली राखण शर्मा नामे राक्षसी जाण तीसी सीतेशी आप्तपण मैत्रीपूर्ण सदाकाळी. सीता माऊलीला राजा रावणानं नजर कैदेमध्ये अशोकवनामध्ये ठेवलेलं होतं आणि काही भोवताली 11 विक्राळ अशा प्रकारच्या राक्षसनी पहारा देत होत्या. त्या राक्षसनीमध्ये शर्मा नावाची एक राक्षसीन होती.
ती सत्वशील वृत्तीची होती, धार्मिक होती, भगवंताला मानणारी होती, भक्तियुक्त होती. आणि त्यामुळं सीता माऊलीची तिची जवळीक होती. सीता माऊलीची तिची मैत्री झालेली होती. अशी सीता माऊलीची मैत्रीण सरमा नावाची राक्षसीन सीता माऊलीच्या भोवतीच पहारा देण्यासाठी नित्य नित्य हजर असायची. रावणे सीतेसी केले छळन, ऐशे जाननी संपूर्ण, सर्मातिशी आपण आश्वासून अनुवादे. राजा रावणानं माऊलीचं छळन केलेलं आहे. हे सर्मेनं आपल्या डोळ्यानं पाहिलेलं आहे, कानानं ऐकलेलं आहे. त्यावेळी सीता माऊलीला सरमा नावाची ती राजा रावणाची पहारेदारीन राक्षसीन आश्वासन देते, सीता तू माझी मैत्रीण आहेस. ह्या राजा रावणाच्या असल्या कपट कारस्थानाला तू भूलू नको, भिवू नको. राजा रावण तुझा छळ करतो, त्या छळाला घाबरू नको. असा धीर माऊली सीता जानकीला सरमा देते. तुझ छळावया येत मिथ्यावादी लंकानात, नाही वधीला रघुनाथ, होई तू स्वस्थ जानकी. हे जनकनंदिनी, हे जानकी, तुझा छळ करण्यासाठी राजा रावण खोटं नाट्य बोलतो, लबाड बोलतो, लबाड कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करतो. रामाला मारलं म्हणून सांगतो, लक्ष्मणाला संपवलं म्हणून सांगतो, मायावी शीर आणून दाखवतो. नाही ग सीता म्हणली, खरं सांगू का तुला, रामाला राजा रावण मारू शकत नाही. नाही वधिला रघुनाथ, नाही मारलं रामाला. तू कशाला काळजी करते, घाबरते कशाला? अजिबात घाबरू नको. मी आहे ना म्हणले तुझी मैत्रीण. मी असल्यानंतर तुला काय काळजी करायची गरज आहे? तू स्वस्थ राहा, निवांत राहा, अजिबात काळजी करू नको, डगमगू नको. डळमळ डळमळ डगमग डगमग काय कामाची आहे? अशी सीता माऊलीला धीर देणारी अत्यंत गोड स्वभावाची सरमा नावाची राक्षसी नाथरायांनी तिचं अगदी सुंदर वर्णन केलेलं आहे. सरमा वदे जाननी पूर्ण, स्वस्त्र श्रीराम लक्ष्मण, स्वस्त लाडका हनुमान, वानरगण स्वस्त सुखी. सरमा सीता माऊलीला पुढे सांगू लागली, मला माहिती आहे म्हणले, मी सगळी माहिती मिळवलेली आहे. राम लक्ष्मण खुशाल आहेत म्हणले, त्यांना काही झालेलं नाही. लाडका हनुमंत तो सुद्धा म्हणले सुखरूप आहे. सगळी वानर सेना स्वस्थ आहे, सुखी आहे. कुठल्याही प्रकारची इजा त्यांना झालेली नाही, कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर हल्ला झालेला नाही, कसल्याही प्रकारचा घातपात झालेला नाही. तू अजिबात काळजी करू नको सीता, अशी शर्मा बोलते. तुझे करावया छळन, माईक शिर धनुष्यबाण, रावणे दाखविले दान, कपटी पूर्ण महापापी. तुला फसवण्यासाठी, तुझं वशीकरण करण्यासाठी, तुला छळण्यासाठी राजा रावणानं एक काल्पनिक मायावी शीर आणि मायावी धनुष्यबाण तुला दाखवण्याचा प्रयत्न केला. पण काय ते प्रयत्न त्याचा व्यर्थ गेला ना. तो कपटी आहे, महापापी आहे, चांडाळ आहे, दुष्ट आहे, दुराचारी आहे. सरमा बोलू लागली, श्रीरामे सहित कपी कटक, अंगद सुग्रीवादी देख, वधावया दशमुख, लंके सम्मुख सोये आले. श्रीराम राया, लक्ष्मण दादा, अंगद, सुग्रीव,
हनुमंत्रया, वानर सैन्य हे सगळे 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 लंकेमध्ये येऊन दाखल झालेले आहेत. राजा रावणाचा वध करण्यासाठी सगळी मंडळी मिळून आलेले आहेत. आणि आता काही वेळात राजा रावणाचा वध होणार आहे. त्यामुळं तू काही काळजी करू नको. सीता माऊलीला सरमा बोलते, पहिलं पाहे वानर भार करिताले गड गजर, ऐकोनी सरमेचे उत्तर सुख निर्भर जानकी. बघ 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 म्हणले पलीकड, ते बघ म्हणले पलीकडच्या तीराला किती वानर शेन आहे म्हणले. कशा वाद्यांच्या गडगजरामध्ये सगळ्यांचं आगमन झालेले आहे. बघ ना सीता. आणि अशा प्रकारे शर्मा बोलू लागली. सीता माऊलीनं ते ऐकलं. सीता माऊलीला आनंद झाला. परिपूर्ण अशा प्रकारची सुखाची अवस्था, ज्याला सुख निर्भरता म्हणतात, कुठल्याही प्रकारची भीती नाही, आनंदी आनंद, हर्ष मावेनासा झालेला आहे. अशी सीता माऊलीची अवस्था सरमेचं उत्तर ऐकून झालेले आहे. म्हणतात, सीतेने देवोनी आलिंगण हर्ष दिदले कर कंकण, एका जनार्दना शरण समाधान श्रीरामे. सीता माऊलीनं सरमेला कडकडून मिठी मारलेली, आलिंगन दिलेलं आहे. तिचा कंठ हर्षानं दाटून आलेला आहे. आणि हर्षाच्या भरामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत असताना माऊलीनं आपल्या हातातलं जे सोन्याचं करकंकण आहे ते काढलं आणि सरमेला अर्पण केलं. कारण श्रीराम आल्याची बातमी सरमेच्या मुखातून माऊलीनं ऐकली. माऊलीला अतिशय आनंद झाला आणि आपल्या हातातलं सोन्याचं काकण बांगडी, ज्याला पाटली म्हणतात, ती काढली आणि मोठ्या अंतकरणानं आनंदित मनानं सीता माऊलीनं सरमेला देऊन टाकली. अध्याय कळसाला आला आणि रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना आपल्या सद्गुरूंची आठवण झाली. एका जनार्दना शरण समाधान श्रीरामे. खरोखर सीता माऊलीला समाधान कशामुळे झालेलं आहे तर रामरायाच्या आगमनामुळं, रामरायाच्या येण्यामुळं, रामरायाच्या अस्तित्वाच्या अनुसंधानाचं उच्च कोटीचं लंकेला होणार आगमन, त्याची लागलेली चाहूल, त्याची सरमेनं सांगितलेली बातमी, यामुळे ती सुखी झालेली आहे. आणि खरोखरच हे जगत सुद्धा भगवंताच्या नामानं सुखी होतं. मी माझ्या सद्गुरूंच्या चरणाशी नतमस्तक आहे. त्यांच्या चरणाशी विनम्र आहे, लीन आहे. त्यांच्या चरणाचं परत 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 मी दर्शन घेतो, त्यांची आठवण काढतो. आणि हा अध्याय कळसाला आल्याचं या ओवीच्या द्वारे नाथत्रयाने आपल्या समोर प्रकट केलेला आहे. श्रीरामे सुख संपत्ती, श्रीरामे सुखेक प्राप्ती, श्रीरामे सीता सती छळणार्थी छळेना. रामरयामुळं आपल्याला सुखसागर होता येतं. श्रीरामामुळेच आपल्याला सुख, समाधान, शांती प्राप्त करता येते. आणि याच भरवशावर सीता माऊलीनं एवढ्या निर्भयी राहिल्या, स्वस्थ चित्त राहिल्या, भगवंताचं नामचिंतन करत राहिल्या की स्वतः छळण छळायला आलं होतं, पण ते छळण सुद्धा छळण करू शकलं नाही, छळणाला सुद्धा छळता आलं नाही. एवढा राम नामाच्या सामर्थ्याचा जोर आहे, एवढा प्रभाव आहे. आणि त्या प्रभावामुळं कपट्याचं कारस्थान सुद्धा उघडं पडलं. त्यांचंच कारस्थान त्यांच्याच कामी नाही आलं, निरर्थक ठरलं. एवढी पावर रामनामामध्ये आहे. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे का कार्तिकाया
जानकी छळन कपट शिरोदर्शन नाम तृतीय अध्याय गोडहा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय प्रभो रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय राम ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी हरिदेव जगत जगदेव हरी हरि तो जगतो नहीं भिन्न वपु यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुद्दरते प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल्व्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मा परम भागवतान स्मरामि श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशां सकळ देवादि देवा कृपाळुवा जी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा तुकाला लोटांगणे मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत शेविनवणी भवबंधनी सोडवावे हेच करीत शेविनवणी भवबंधनी सोडवावे हेच करीत शेविनवणे भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.